महाड तालुक्यातील मौजे बिरवाडी टाकीगाव येथे हायवे रोडवर शुक्ला कुटुंबियांचे आई व मुलगा उभे असताना महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरने विद्युत जलवाहिनीच्या प्रवाहाने ओढून घेतले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर उघडकीस आला आहे। महावितरण कंपनीच्या विद्युत वितरणामध्ये दिवसेंदिवस जीवितास असे खेळ होताना दिसत असून असाच एक प्रकार बिरवाडी येथील टाकीकोंड या ठिकाणी घडला आहे। बिरवाडी येथे सद्यस्थितीत रहिवासी असलेले शुक्ला कुटुंबियांचे रिंकी रमेश शुक्ला यांचा मुलगा शुभम रमेश शुक्ला हे दोघे आई व मुलगा हायवे रोडवर वेरखोले येथे गाडीसाठी वाट पाहत असताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर जवळ विद्युत प्रवाहाच्या दिशेने ओढून घेत त्यांचा अपघात झाला आहे। पाऊस चालू असताना ही घटना घडली। तसेच त्या ट्रान्सफॉर्मरला कोणत्याही प्रकारचे झाकण नसल्यामुळे हा प्रकार घडल्याचे जखमीच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे। त्यामुळे महावितरण कंपनीच्या विद्युत विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा जनतेसमोर आला आहे। शुक्ला कुटुंबियाच्या युवक मुलाच्या जीवितावर सदरची घटना बेतली आहे। महावितरण कंपनीच्या या भोंगळ कारभाराला नेमकं जबाबदार कोण अशी सर्वत्र चर्चा होत असून प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। महावितरणच्या या घटनेनंतर अधिकाऱ्यांना जाग येणार का असा प्रश्न देखील सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला असून महावितरण कंपनीच्या विरोधात सर्वसामान्यांच्या मनात एकच नाराजीचा सूर व्यक्त होत आहे। तसेच माझ्या मुलाची भरपाई महावितरण कंपनीने भरून द्यावी अशी मागणी जखमी मुलाच्या आईने केली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।